आमचं गवत काढून झालंय बघा. 4 ते 5 लाईनी आम्ही कंप्लीट केल्या त्या. आणि मी आता जे धन लावलं होतं मी त्या दिवशी आल्यावर, ते धन उगवलत का बघायला चालली आहे. कोथमीर त्याची झाली आहे का ते बघायला चालली आहे. आणि इकडं खाली रानात पण थोडं अजून गवत आहे, हे पण कंप्लीट करायचं आहे. 4 ते 5 दिवस लागतील अजून ह्या सगळ्या रानातलं गवत काढायला. चप्पल नाही पायात, काय नाही बघा. ऊन पडलंय तरी पण तशीच चालली आहे मी. काय करायचं, शेतकरी आहे म्हणलं एवढं करावं लागतं. आणि हे बघा, हे असं मी धन टाकलेलं वापायला लागले तर आता असं छोटं छोटं उगवून यायला लागलंय बघा. ते त्यातनं अंकुर बाहेर यायला लागलेत बघा. हे असं झालंय. आणि इथं बघा, हे जरा थोडंसं मोठं झालंय. आणि ह्या इकडच्या लाईनी आहेत त्या दिवशी मी आणि पप्पानी काढल्या होत्या. जरा इकडं जास्त गवत होतं म्हणून इकडं स्टार्ट केलं होतं गवत काढायला अगोदर. आणि आता त्याच्यामध्ये पण पाणी सोडल्यामुळं आणि पाऊस पडला त्याच्यामुळं तर जास्तच गवत वापायला लागले. सगळं गवत काढून घ्यायचं आहे, कारण परत मोठं झालं ना त्याचा लय ताप होतो गवत काढायचा. आणि कोथमीर उगवले का बघून मी वर चालले होते आमच्या गुरांच्या गोठ्यामध्ये. पप्पा तर आधीच गेलेत गोठ्यात, शेळ्यांना घास घेऊन गेलेत. आणि ऊन पडले बघा जास्त, पाय भाजायला लागलेत. चप्पल मी गवत काढत होते तेव्हा तिथंच काढून ठेवली होती. आणि मी फक्त इकडं धन उगवलेत का बघायला आलते. आणि छोटं छोटं अंकुर बाहेर निघलेत धान्यामधून. आणि गवतामुळं माझा हात चिखल लागल्यामुळं किती खराब झालेत बघा. काय करायचं, शेतकरी आहे म्हणल्यावर करावं लागतंय. आपलं शेत आहे म्हणल्यावर कष्ट तर करावं लागणारच. आणि मागच्या 2 दिवसाखाली पाऊस पडला होता. त्या पावसामुळं मक्याची ताटं खाली झोपलेत बघा, पडलेत खाली मक्याची ताटं. इकडं बघा, पप्पा शेळ्यांना वैरण टाकतात. गुरांच्या गोठ्यात आहेत पप्पा. गुरांना पाणी पाजायचं आहे आता. आणि बघा, पप्पा वैरण टाकायला लागलेत. छान वारं पण सुटलंय त्याच्यामुळे उन्हाचा एवढा काही जास्त त्रास होत नाहीये. आता मी सावलीला येऊन बसली. आमचा शुका कसा बसलाय बघा, किती क्यूट दिसतोय. उन्हाच आहे तरी त्याला काय फरक पडतोय का बघा, किती शांत बसलाय. पप्पानं मशांना पाणी पाजायला चालू केलंय बघा. लाईट तर गेली लवकरच. पप्पानं कुंडी भरून पाणी भरून ठेवलं होतं आणि पाणी पाजायला लागले तर पप्पा आता. आणि ही इकडं हुरड्याचं रान आहे बघा, पपईची झाडं आहेत. पपई त्याची पिकली होती. आई मला म्हणत होती पपई पिकली घेऊन जा, पण माझ्या काल लक्षात राहिलं नाही. सगळ्यांची रानं किती हिरवी हिरवीगार आहेत बघा. किती छान वारं पण सुटलंय.